तर अध्यक्ष चषक 2024चा नक्कीच जिथे या स्पर्धेची सांगता झालेली आहे आणि अंतिम फेरीमध्ये चौटायरो मानकुली बी आणि जोशीवन भादवड ए हे दोन संघ अगदी आपण अंतिम सामन्यातून पाहिले आणि पहिला चषक चालू सीझनचा पटकुले सुभाष पाटीलने सांगितलं की आम्ही प्रथमच या स्पर्धेमध्ये चालू सीझनमध्ये अंतिम सामना खेळतोय आणि अगदी त्यांनी हा चषक इथे पटकवलेला आहे. अभिनंदन ऑल टीम, मनोहरजी जोशी, मुसाबाई आणि संपूर्ण जोशीवन भादवाड हे संघाचा देखील आपण आभार व्यक्त करू आणि चौटेरो मानकुली बी संघाचा देखील आभार व्यक्त करून आपण या स्पर्धेचं मेन बक्षीस वितरण सोहळ्याला सुरुवात करूया. नक्कीच आपण सर्वप्रथम या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज हे पारितोषिक देऊया. उत्कृष्ट गोलंदाजाची ट्रॉफी उत्कृष्ट गोलंदाज स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज म्हणून आपण आकर्षित ट्रॉफी आणि सायकल देतोय. नक्कीच ट्रॉफी आम्हाला स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज नक्कीच आपण अगदी सर्वप्रथम चारही गोलंदाजांचं इथे विश्लेषण करणार आहोत. तर अभिजित ठाकूर चौटेरो मानकुले संघाच्या गोलंदाजाने संपूर्ण स्पर्धेमध्ये 7 धावा देत 67 धावा देत 7 विकेट घेतल्या होत्या. त्यानंतर अल्पेश चौधरी सोनादेवी टेमघर संघाचा खेळाडू त्यांनी 8 विकेट घेत 46 धावा आणि त्यानंतर आपण गणेश केनी चौटेरो मानकुली बी संघाचा खेळाडू यांनी 8 विकेट घेत 69 धावा आणि या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज ठरलाय. संघाचं नाव आहे चौटेरो मानकुली बी, खेळाडू रवी पाटील 8 विकेट 43. आणि नक्कीच बक्षीस वितरणासाठी मी साहिल केनी याला विनंती करतोय. स्वर्गीय कबीर निर्माल स्मृती चषकाचे आयोजक रविदादा पाटील यांना अध्यक्ष चषक 2024 चा उत्कृष्ट गोलंदाज म्हणून सन्मानित केला जातोय. ट्रॉफी, एक सोन्याचं कॉइन आणि एक सायकल. क्या बात आहे. अगदी नवीन 40+ संघटनेमध्ये ही नवीन संकल्पना आणि एवढं मोठं बक्षीस आपण 40+ फॉर्मॅटमध्ये प्रथमच पाहतोय. कल का एक उधर ही था, लाया क्या? हाँ, इधर रखा है। स्टिप खुली क्या मेरी? तर या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज हे पारितोषिक आपण देऊया. नक्कीच या स्पर्धेमध्ये
स्वयंभू स्फोट पायगाव संघाचा खेळाडू जितू गवलीच्या 114 धावा 3 विकेट आणि जोशीलन भादवाड हे संघाचा खेळाडू जगदीश नाईक याचे देखील आपण धावा पाहिल्या 100 आहेत आणि 7 विकेट जगदीश नाईकचे झालेत 121 पॉइंट 125 आणि जितू गवलीचे 123. या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज जगदीश नाईक. अतिशय चांगली कामगिरी खास करून आपण पाहिले तर अंतिम सामन्यातून जगदीश नाईकनं चांगले झेल टिपले. नक्कीच फलंदाजी करताना देखील या संपूर्ण स्पर्धेतून त्याच्या बॅटमधून 100 धावा आणि 7 विकेट. हे बक्षीस वितरणासाठी मी मान्यवर कक्षामधून रमाकांत केनी याला विनंती करतोय. जगदीश नाईक यांना एक ट्रॉफी, सायकल आणि सोन्याचं कॉईन रमाकांत केनी चौथ्या मानकुली हे संघाचे एक सिनियर खेळाडू यांच्या शुभ हस्ते जगदीश नाईक ऑनरेबल भिवंडी अध्यक्ष चषकामध्ये उत्कृष्ट फलंदाज हे पारितोषिक स्वीकारताना त्यानंतर आपण या स्पर्धेमध्ये अध्यक्ष चषकामध्ये खास करून उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून की आकर्षित ट्रॉफी आपण स्पॉन्सर केली आहे. नक्कीच उत्कृष्ट क्षेत्ररक्षकामध्ये नक्कीच अगदी आपण पाहिलं तर नक्कीच अगदी स्पर्धेमध्ये कित्येक चांगले झेल प्रत्येक संघाच्या खेळाडूंनी पकडली आहेत आणि अगदी आमचे गुणलेखक असतील, समालोचक, पंच सर्वांची चर्चा करून नक्कीच या स्पर्धेत आम्ही उत्कृष्ट क्षेत्ररक्षक निवडलेले आहे. बघा अगदी 4 खेळाडू या रेसमध्ये होते. पहिलं तर संदीप मोरेने देखील इष्टांच्या मागे चांगली कामगिरी केली होती, झेल टिपली होती. त्यानंतर रुपेश म्हात्रे, जगदीश नाईकने देखील अंतिम सामन्यातून चांगला झेल पकडलाय. मात्र अंतिम या ट्रॉफीचा हकदार बनलेला आहे अभिनव ठाकूरना सुरेख झेल या स्पर्धेमध्ये टिपलेला आहे. चौथ्या मानकुली या संघाचा खेळाडू अभिनव ठाकूर नक्कीच अगदी एका हातामध्ये वीर तानाजी दापोडे या संघाच्या अगेन्स्ट अभिनव ठाकूरने जो झेल टिपला होता आणि तो सामन्याचा टर्निंग पॉइंट राहिला होता. अभिनंदन अभिनव ठाकूर. हेमंत गुलवी मुसाबा यांच्या शुभ हस्ते हे ट्रॉफीचं वितरण केलं जातोय. यानंतर स्पर्धेतील या स्पर्धेतील चतुर्थी पारितोषिक संघाचं नाव आहे स्वयंभू स्पोर्ट पायगाव. प्रतिनिधी यस चालेल हरकत नाहीये. यस साहिल रोख रक्कम आणि ट्रॉफी घेण्यासाठी स्वयंभू स्पोर्ट पायगाव संघाचे प्रतिनिधी आलेले आहेत. ट्रॉफी वितरणासाठी सचिन तरे आपण हे बक्षीस वितरण सोहळ्यासाठी पुढे यायचंय. तर चतुर्थ पारितोषिक स्वयंभू स्पोर्ट पायगाव. त्यानंतर तृतीय पारितोषिक चौथ्या मानकोली ए संघ ट्रॉफी आणि रोख रक्कम असं बक्षिसाचं स्वरूप आहे. नक्कीच साहिल केनी आणि रुपेश म्हात्रे आणि श्रीकृष्ण माली या दोन्ही खेळाडूंना स्टेजवर येण्याची विनंती केली आहे. मानकोली ग्रामपंचायतचे माजी सरपंच श्रीकृष्ण माली आणि या क्रीडानगरीचे अध्यक्ष रुपेश म्हात्रे आपण मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. साहिल केनी यांनी आपल्याला आमंत्रित केलेले आहे. जय माली याच्या शुभ हस्ते चौथ्या मानकोली हे संघाला
तृतीय पारितोषिकाचे ट्रॉफीचं वितरण केलं जातोय. त्यानंतर या स्पर्धेचा उपविजेता संघ 44वा मानकुली बी हेमांजू गुलवी, मुसाबाई आणि मनोजी जोशी साहेबांना विनंती आहे, साहेब आपले शुभ हस्ते आपण या स्पर्धेचा द्वितीय संघ 44वा मानकुली बी या संघाला ही ट्रॉफी जाहीर केली. रोख रक्कम आणि आकर्षित ट्रॉफी. चला 44वा मानकुली बी संघ राहिलाय. अध्यक्ष चषकाचा मागे ट्रॉफी पारल दे, ट्रॉफी पारल मागे ट्रॉफी पारल काचीची ती. हाय टू तर आपण पाहतोय हेमांजू गुलवी, मुसाबाई आणि मनोजी जोशी साहेबांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचा उपविजेता संघ 44वा मानकुली बी ट्रॉफीचं वितरण आणि रोख रक्कम. त्यानंतर नक्कीच या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर संदीप मोरे, जोशीलन भादवार हे संघाच्या खेळाडूंनी झेल टिपली होती आणि गणेश केनी यांनी सांगितलं की संदीप मोरे यांना देखील एक कूलर देऊन आपण सन्मानित करूया. संदीपजी मोरे, दिलीप मोरे खुश आहेत, ते देखील इष्टरक्षक होते, मग तर त्यांच्या बंधूंना एक कूलर मिळतोय, खुश आहेत. अभिनंदन. 44वा मानकुली अगदी या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट क्षेत्ररक्षक संदीप मोरे आहेत. योगेश नाना म्हात्रे, संदीप मोरे यांना इष्टांच्या मागे झेल टिपल्याबद्दल. त्यानंतर रुपेश म्हात्रे आपण देखील यायचंय, रुपेश म्हात्रे यांना देखील एक आपण कूलर देणार आहोत. रुपेश म्हात्रे अभिनंदन रुपेश म्हात्रे. आता या स्पर्धेतील सर्वात महत्वाचं पारितोषिक नक्कीच मॅन ऑफ द सिरीज साठी नक्कीच अगदी 3 खेळाडू या रेस मध्ये होते. आपण पाहिलं तर जगदीश नाईक 100 धावा 7 विकेट, जितू गवली 114 धावा 3 विकेट आणि अंतिम मॅन ऑफ द सिरीजचा खेळाडू 44वा मानकुली संघाचा योगेश 148 धावा आणि 3 विकेट. योगेश दलवीला आपण मॅन ऑफ द सिरीजची आकर्षित ट्रॉफी आणि सायकल नक्कीच हरिभक्त परायण रमेश कदम माली या माऊलींच्या शुभ हस्ते ट्रॉफी आणि सायकल रंगनाथजी तरे आणि आमचे हरिभक्त परायण आर के महाराज यांच्या शुभ हस्ते रंगनाथजी तरे आपण देखील हातभार लावायचा आहे. अभिनंदन योगेश दलवी. आणि फर्स्ट प्राइज. हॅलो आवाज येते? हॅलो 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 येते का? हॅलो. हा, या स्पर्धेमध्ये सतत 5 दिवस येऊन आणि सतत 5 दिवस येऊन मनोहर जोशींनी जी काही मैदानाची बांधणी केली त्या बांधणीमध्ये त्यांना जोशी 11 भादवड संघाला यश आलं आणि प्रथम पारितोषिक मानकुलीच्याच मैदानावर जिंकण्याचा आनंद जो आहे तो आयुष्यभर राहील. आणि असाच आनंद माझ्या मित्राच्या चेहऱ्यावर आणि मुसाबाईच्या जावयांच्या चेहऱ्यावर असाच राहो. पहिल्या क्रमांकाचं बक्षीस आमचे शरद नाना केनी या स्पर्धेसाठी खूप मेहनत केली.
त्यांची बाईकची चावी ते देतील आणि साहिल केनी त्यांना ट्रॉफी देतील. हॅलो हॅलो भिवंडी तालुका नवीन 40+ क्रिकेट संघाना अध्यक्ष चषक 2024 या चषकासाठी मला तरी वाटतं 5 दिवसाचा टायमिंग होता आणि 5ही दिवस आमच्या मॅचेस होत्या. नाना मला बोलला का असं वाटतं काही तशी आपलाच ग्राउंड आहे, 5 दिवस झाला आपण येतो, पण भिवंडी तालुक्यामध्ये प्रथमच फ्लड लाईट येणारा ग्राउंड म्हणजे मानकोलीचा ग्राउंड आहे आणि अतिशय सुंदर असा ग्राउंड आहे आणि ह्या गोष्टी करायला माणसाच्या धमक लागते आणि ती धमक आमच्या गणेश केनी साहेबांकडे आहे. आणि जोशी फाउंडेशन आमची जी नवीन टीम तयार झाली त्याचा पहिला चषक आम्ही इथंच उचललेला आहे आणि या वर्षीचा अंतिम चषकही आम्ही इथंच उचलणार आहोत. जय हिंद जय. आमचे कालीराम केनी माझा भाऊ यांनी अत्यंत मेहनत घेऊन मी सकाळी 4 वाजता जाऊन आणि सकाळी मेसेज टाईप करायचं की मॅच 10 वाजता लावा. नाना असो सगळं बरेच जण त्याच्या साथीला असायचे, पण पहिला ग्राउंडवर येऊन मॅच चालू करायचा कार्यक्रम आमचे कालीराम केनीने केलेला आहे. तसंच सर्वच जिम्मेदारी सांभाळलेली आहे. म्हणून फर्स्ट प्राईज साहिल केनी आमचे शरद नाना भले तुम्हाला चिरतील पण प्रेमाने सगळं काही एकदम सुखरूप पोहोचतील आणि कालीराम केनी यांच्या मार्फत गाडीची चावी आणि ट्रॉफी यांच्या तिघांच्या मार्फत जोशी 11 भादवड संघाने त्यांना फोटो काढायला मध्येच घेऊन नाही घ्यावी एवढीच विनंती. ओय भया